पण तरी ते म्हणले की 2 दिवस तुम्ही बोलू नका, मी ह्याच्यामध्ये तोडगा काढून देतो. माजलेला हत्ती जर थांबवायचा असेल तर त्याला अंकुश पाहिजे ना, तो अंकुशाचं काम आम्हाला करावं लागेल. जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत जिलबी भरवणार नाही. जैन बोर्डिंगच्या व्यवहारासंदर्भात राजू शेट्टी यांनी दावा केलाय की गोखले बिल्डरकडनं हा व्यवहार जो आहे तो रद्द करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणी रवींद्र दंगेकर गेल्या काही दिवसांपासून आक्रमक भूमिका घेत होते. या भूमिकेकडे आता रवींद्र दंगेकरांचं कसं लक्ष आहे त्यावर आपण बोलणार आहोत. हा व्यवहार जो आहे तो बिल्डरकडनं रद्द झाल्याचं सांगितलं जातंय. काय तुमची भूमिका आहे या सगळीकडे? ह्याच्यामध्ये पूर्णपणे हा व्यवहार जोपर्यंत रद्द होत नाही तोपर्यंत मला ह्या कुठल्याच सिस्टीमवर विश्वास नाही. खरं तर हे यश जे जैन धर्माचे योगी आहेत, जे ते युवक आहेत, ह्यांनीही ह्या जागा वाचवा यासाठी जे आंदोलन केलं आणि त्या आंदोलनामध्ये आम्ही सर्वजण सहभागी झालो. आणि मला तर किती प्रेशर होतं हे तुम्हाला माहिती आहे. गेली 15 दिवस मला आमच्या नेत्यांकडून फोन येत होते आणि हे सगळे पक्षाची म्हणजे भारतीय जनता पार्टीची काही पदाधिकारी किंवा नेते शिंदे साहेबांना आणि आमचे सामंत साहेब यांच्याशी बोलत होते, देसाई साहेबांशी बोलत होते आणि ते मला निरोप देत होते. पण मी हट्ट माझा एकच होता की आमचं मंदिर असं कसं देत नाही आणि आम्ही घेतल्याशिवाय राहत नाही, हे मी त्यांना दुपारी सांगितलं. आणि आज दुपारी ज्यावेळेला आळंदीमध्ये माऊलींचं दर्शन घेतलं आणि शिंदे साहेबांनी मला जवळ बोलवलं, आपण सगळे तिथं उपस्थित होतात आणि मला त्यांनी कानात सांगितलं आहे की 2 दिवसामध्ये हा तुला तोडगा मी काढून देतो. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. तू आता कोणावर बोलायचं बंद कर. त्या मिनिटापासून मी आत्ता पण मी बोलायचं बंद आहे. पण आज मला थोडंसं बरं वाटतं आहे की कुठंतरी आता हा व्यवहार रद्द करण्याची प्रक्रिया चालू झाली. पण जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत माझा ह्या सिस्टीमवर विश्वास नाही. आणि खरं तर मी सांगेन की शिंदे साहेबांच्या तोंडात साखर पडो आणि त्यांनी खरंच त्यांच्या वाणीतून जे आळंदी देवस्थानच्या मंदिरातच मला ते बोलताना हे म्हणले की मी स्वतः ह्याच्याकडे लक्ष घालेन आणि ह्याच्यामध्ये देव देश धर्म हा ह्याच्यासाठी शिवसेनेचा जन्म झाला आहे आणि ते काम तुम्ही करताय. परंतु आता ह्याच्यामध्ये मी तोडगा काढतोय. तुम्ही आता कोणावर टीका करू नका. मी म्हणतो साहेब मी टीका कोणावरच करत नाही. पण प्रवृत्ती आणि विकृती ह्या दोन्ही एकत्र होऊन जी पुणे शहरात वाट लावायचे प्रयत्न करतात त्यांच्यावर बोलण्यासाठी मला तुम्ही अधिकार दिले पाहिजे. हा माझा हट्ट आहे. पण तरी ते म्हणले की 2 दिवस तुम्ही बोलू नका, मी ह्याच्यामध्ये तोडगा काढून देतो. आज थोडी प्रक्रिया मला बी आज आनंद झाला आहे की आपण जे बाजू मांडत होतो ही समाजाची बाजू मांडत होतो, ही जनतेची बाजू मांडत होतो आणि त्यामध्ये खऱ्या अर्थानं आज एक पाऊल पुढं आलेलं आहे गोखले बिल्डरचं. पण आज ट्रस्टी आणि ही प्रक्रिया ही उद्या जर संपवली, उद्या सोमवार आहे, उद्या एका दिवसामध्ये इकडं तिकडं होऊन जातील पैसे. हे उद्या जर दुपारपर्यंत जर झाले तर उद्या दुपारी जिलबीचा कार्यक्रम आपला ठरलेला आहे. मी जिलबी वाटणार आहे फक्त उद्या दुपारपर्यंत. आणि तुम्हाला एक सांगतो की मी ठरवलं होतं की जो हे प्रक्रिया चालू म्हणजे जोपर्यंत हे मंदिर मुक्त होत नाही तोपर्यंत मी दर्शनाला जाणार नाही. पण आज योगी जे आहेत तिथले त्यांनी मला म्हणजे सूचना म्हणजे आदेश दिला की तुम्ही आज उपोषणाला बसू नका, आपल्या धरणे आंदोलनाला बसू नका, आम्ही तुमच्याबरोबर आहोत, आपल्याला 1 तारखेला बसायचं आहे. आणि त्यांनी इतकं प्रचंड आशीर्वाद देत होते की हा कार्यकर्ता समाजाचा कार्यकर्ता जनतेचा कार्यकर्ता आहे, देव देश धर्म पाळणार. म्हणजे आज मला इतकं बरं वाटलं की तुम्ही आज अर्धे समाधानी आहात. फक्त पैसे जोपर्यंत पूर्ण परत केले जात नाहीत, ट्रस्टींकडनं हे सगळे पैसे परत केले जात नाहीत आणि व्यवहार पूर्णपणे रद्द होत नाहीत तोपर्यंत हा लढा सुरू राहणार. नाही नाही, याच्यामध्ये असं कसं देत नाही, मंदिर घेतल्याशिवाय राहत नाही. म्हणजे तुम्हाला सांगतो गप्पच बसत नाही मी. शेवटी हा विषय माझा नाही आहे. तुम्ही वैयक्तिक आमच्यावर किती हल्ले केले तर आम्ही कधी बोललो नाही, एक शब्दाने बोललो नाही. तुम्ही आमच्या संसारावर कोळशे टाकले तरी आम्ही बोलणार नाही. पण जेव्हा मंदिरावर विषय येईल त्यावेळेला तुम्हाला आम्ही सोडणार नाही. वैयक्तिक लढाई तुमची माझी नाही आहे, ही लढाई जनतेची, देव देश धर्माची लढाई. आणि या लढाईमध्ये तुम्ही जर हात घालत असाल तर तुम्हाला अंकुश ठेवण्याचं काम आम्हाला कार्यकर्त्यांना करावं लागेल. माजलेला हत्ती जर थांबवायचा असेल तर त्याला अंकुश पाहिजे ना, तो अंकुशाचं काम आम्हाला करावं लागेल. आणि आज ते जरा अंकुश थोडा बसलेला आहे आणि ह्याच्यामधनं अजून 2 दिवसात ही प्रक्रिया पूर्ण नाही आली तर आम्ही शिंदे साहेबांशी जे बोलणं आले त्यांनी जे शब्द मला की 2 दिवसात तोडगा निघेल. आणि माझ्यासमोरच
मंत्र्यांचे PAचे फोन येत होते साहेबांना. साहेब म्हणले बघ मला फोन येतात, पण आता तू त्यांच्याशी काय बोलू नको, 2 दिवसात मी तुला तोडगा काढून देतो. उद्यापासून तुम्ही मुरलीधर मोहोळ किंवा जे सगळं गोखले बिल्डरवर तुमची जी ट्विटची मालिका होती, मोहळांवर जे तुम्ही ताशेरे ओढत होतात ते तुम्ही थांबवणार आहेत? नाही, आता याच्यामध्ये 2 दिवसामध्ये पूर्ण झाल्यानंतर त्यांनी जर माफीनामा नाही मागितला समाजाचा आणि माफी नाही मागितली तर मी आता राजकीय जीवनामध्ये काम करतो. एखाद्याने चोरी केली आणि ते चोरीचा माल एखाद्याने घेतला तर चोरापेक्षा माल घेणारा हा लय मोठा पापी असतो. तर हा चोरीचा माल कोणी घ्यायचा प्रयत्न केलाय त्याला माफी कायद्यात नसते. मग आता ती द्यायची का नाही ही 2 दिवसांनी ठरेल. शेवटचा प्रश्न, आज अमित शहा मुंबईत दाखल होत आहेत आणि एकी बाजूला गृहमंत्री देशाचे, सहकार मंत्री देशाचे इकडे मुंबईला लँड होत असताना दुसरीकडे रात्री 10:30 वाजता हा सगळा खेळ खंडोबा जो आहे त्याचं रंगून चित्र जे आहे ते समोर येतं. कुठेतरी एक माध्यम म्हणून आम्हाला अशा चर्चांना एक संशयाची पाल देखील याला जोडली जाते का असं वाटतंय, कारण कुठेतरी हे सगळं लिंक्ड आहे असं वाटत नाही? मी 2 दिवसापूर्वी म्हणलो होतो की देवेंद्र फडणवीस साहेबांनी ज्या पद्धतीनं खासदारांना बोलून घेतलं मुंबईला आणि काय कानपिचक्या त्या द्यायच्या त्या दिल्यात. दुसऱ्या दिवशी ते जैन धर्मियांच्या जागेमध्ये आले आणि आपण हातबल होऊन ते काय बोलत होते तुम्ही बघितलंय. आणि दुपारी मी आपल्या माध्यमांशी बऱ्याच लोकांशी बोललो की चंद्रकांत दादाचा निरोप आलाय आणि आता निरोप असा तसा नाही आला, हा एकदम फिट निरोप आलाय, हा लवकर निर्णय लागेल असं मी बऱ्याच लोकांशी बोललो. आणि तुमच्या दादांनी निरोप शहासाहेबांचाच आणला होता आणि तो इतका फिट होता की आता तो निरोपच असा होता की आज त्यांना काय करायचं ते करायचंच होतं. आता इतक्या दिवस माझा आणि संबंध नाही, कंपनीचा संबंध नाही, मग आता आला कसा परत शंकेला मुळे. पण आता राजकारण त्यांच्यावर टीका करायची नाही असं शिंदे साहेब. तुम्ही मोहळांना जिलबी भरवणार? मी अजून जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत जिलबी भरवणार नाही. पण मला शिंदे साहेबांनी सांगितलं की 2 दिवस बोलू नको, मी तोडगा काढून देतो. मग ते काय बोलले असतील तो आता ते पुढची मला त्यांचं बोलणं माहीत नाही. पण मला परत एकदा असं की शिंदे साहेबांनी बी त्यांना सांगितलं असेल की या व्यवहारासाठी जे दंगेकर भांडतात ते योग्य भांडतात आणि तुम्ही ते मंदिरासाठी जे तुमचे जे बिल्डर आहेत त्यांना बाजूला करा आणि परत ते मंदिर जैन धर्मियांना देऊन टाका. हे होते दंगेकर, ज्यांनी अनेक दिवसांपासून या विषयाच्या संदर्भात आक्रमक भूमिका मांडली. पण आता 2 दिवस मी मोहळांवर काही बोलणार नाही, याच्यावर तोडगा निघेल अशी अपेक्षा त्यांना आहे. आणि 2 दिवसानंतर यावर तोडगा निघाला की जिलेबीचा कार्यक्रम सुद्धा त्यांनी निश्चित केलाय. कॅमेरामन आदर्श कटकेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.